तर कराटेमुळे काय होतं, वय काय होतं, लपतं. लक्षात आलंय का? तर वर काय असतं, आपण फक्त हिरोला पाहून आपल्याला काय वाटतं, अरे काय मस्त दिसू राहिलं देऊ, किंवा एखादी हिरोईन पाहिल्यानंतर काय वाटतं, अरे ती काय काय मस्त दिसू राहिली. का दिसते ते? कारण ते प्रॅक्टिस करतात रोज, एक एक दोन दोन तास काय करतात, ते प्रॅक्टिस करतात, आहे की नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल मी स्मार्ट दिसलं पाहिजे, नाही की नाही, ब्युटिफुल दिसलं पाहिजे, तर त्याला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल, ग्राउंडवर उतरावं लागेल तुम्हाला, आहे की नाही. तर तुमचं काम आहे का कमीत कमी आपण आपल्या शरीरासाठी 1 तास रोज, सकाळी द्या संध्याकाळी द्या, पण द्या. मग त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला जे 2-2, 3-3 तास अभ्यास करायसाठी लागतात ना, तुम्हाला पाठांतर होत नाही. बरोबर आहे ना? अरे ज्याचं डोकं चालत नाही ना, त्याचं डोकं, तिने रोज 1 तास ग्राउंडवर प्रॅक्टिस करायची. किती तास? 1 तास. त्याला ज्याला 3 तास लागतात ना अभ्यास करायला, तो 1 तासात पूर्ण प्रॅक्टिस करणार. किती तासात? 1 तासात त्याला टोटल अभ्यास पूर्ण होईल. लिखाण नाही, लिखाणला 3 तास लागतील. ते म्हणजे ग्राउंडवर 1 तास प्रॅक्टिस केल्यावर 1 तासात लिखाण होईल का? असं नाही. 3 तासात लिखाण, त्या 3च. पण तुमचे जे स्टडी करतात तुम्ही, पाठांतर करतात, ज्याला 3 तास लागले ते 1 तासात तास. म्हणजे तुमचा अभ्यासाचा वेळ जो आहे तो वाचणार आहे ग्राउंडवर आल्यानंतर, आणि शरीर सदृढ राहणार आहे की नाही. का डॉक्टरकडे गेल्यानंतर असं आहे का, तो गोड गोळी देतो, चॉकलेट देतो. डॉक्टरने चॉकलेट दिले का आतापर्यंत कोणाला? कोणती गोळी देतो तुम्हाला? अरे कडू गोळी देतो ना, आहे का नाही. का चांगलं असतं की ते खाणं? बरोबर आहे की नाही. इंजेक्शन कसं असतं, टोचतं का नाही टोचत इंजेक्शन? टोचतं. मग कोणाला आवडतं इंजेक्शन घ्यायला? वरती हात करा बरं. नाही आवडत. बरोबर आहे की नाही. का घ्यावं लागत ते? कारण तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, तुम्ही ग्राउंडवर येत नाही, हे की नाही. तुम्हाला व्यायामाची सवय नाही. अलग लक्षात. आता आम्ही बघा 50 वर्षाचे अजून इंजेक्शन नाही घेतलं, हा, गोळी नाही खात कसलीच. बरोबर आहे की नाही. आमच्या वयाच्या माणसाला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे की नाही, मग ऍसिडिटी आहे, सगळ्या 4-4, 5-5 गोळ्या चालू झाल्या आमच्या वयातल्या माणसाला. बरोबर नाही. आम्ही अजून एक गोळी घेत नाही, इंजेक्शन नाही घेतली. कारण काय आहे, आम्ही आमच्या स्वतःकडे लक्ष देतो. तर तुमचं काम आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या. मोबाईलकडे कमी लक्ष द्यायचं. लक्ष कशाकडे द्यायचं? आपलं स्वतःकडे द्यायचं का मोबाईलकडे? किती मुलं मोबाईल बघतात करा बरोबर ते आत 4-4 तास. हा, सगळे मोबाईल पाहणार आहे, पण खोटं बोलतो तुम्ही. तुम्ही वर हात नाही करत तर तुम्ही खोटं बोलून राहिले. हा, प्रामाणिक असं बरोबर ते हात केला असतं. कमीत कमी 3 ते 4 तास पाहतात तुम्ही मोबाईल. मी सांगतो तुम्हाला, इथून गेल्यानंतर. मुली कमी असतील, मुलं तर पाहतच असतील 101%, आहे की नाही. कारण घरात किती